मंडळी राम राम. समजा उद्याच्या जे काही रिझल्ट येणार आहे 16 आमदार अपात्र संदर्भात, नार्वेकर साहेबांचा रिझल्ट तयार झालेले 1200 पानी त्याचं निकालपत्र तयार झालेले म्हणतात. आणि उद्या 4 वाजता दोन्ही पक्षांच्या वकिलांना बोलून त्यांच्या पुढे त्याचं वितरित केलं जाणार आहे. आणि जे मुख्य अंश आहे ते नार्वेकर साहेब सांगणार आहेत, अशी ती बातमी सध्या सगळीकडे झळकते. आणि प्रसारमाध्यमामध्ये उद्याच्या तारखेबद्दल किंवा दोन्ही गटामध्ये उभाटा आणि शिंदे गट यांच्यामध्ये प्रचंड उत्सुकता आहे. मी या संदर्भात आपल्याशी चर्चा करणार आहे मित्रांनो. मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद. तर मित्रांनो, जे काही पुरोगामी म्हणा किंवा वेगवेगळे महाविकास आघाडीच्या बाजूचे पत्रकार म्हणा किंवा घटनातज्ञ म्हणा किंवा वकील म्हणा, या सगळ्यांची एक अपेक्षा आहे का याच्यातून शिंदे साहेब अपात्र ठरतील आणि त्यांचं मुख्यमंत्री पद जाऊन परत एकदा उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होतील, अशी जी काही अपेक्षा किंवा आशा या सर्व तमाम पुरोगामी लोकांना लागलेली आहे मित्रांनो. तर त्या संदर्भात जर आपण विचार केला, म्हणजे ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाने निकाल दिला होता की उद्धव ठाकरे साहेबांनी राजीनामा दिला नसता तर परत एकदा त्यांना मुख्यमंत्रीपदी आरूढ केलं असतं, अशी जी काही सुप्रीम कोर्टाने टिप्पणी केली होती, म्हणजे निकाल नव्हता दिला, टिप्पणी केली होती. त्यामुळे ह्या लोकांना प्रचंड आशा लागलेली. आता त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती मित्रांनो, फक्त शिंदे गटच फुटलेला होता अशी त्यावेळची परिस्थिती. आणि शिंदे गटामध्ये काहीतरी 35-40 आमदार तेवढे होते, त्याच्यामध्ये त्यांचं बहुमत होतं. आज तर आजची परिस्थिती कशी वेगळी आहे ना. शरद पवार साहेबांचे, सुप्रिया सुळे साहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धाचे 2 भाग झालेले, 2 फाड झालेले. माननीय अजित पवार साहेब हे महायुतीत होते, उपमुख्यमंत्रीपदी आरूढ झालेले, त्यांच्याकडे पण 30-35 आमदार आहे म्हणतात. अजून ते गुलदस्त्यातच आहे, आता ते कळण त्यांचा पण रिझल्ट पुढच्या महिन्यात लागणार आहे. तर या सगळ्या त्याच्यामध्ये जरा यांची जी अपेक्षा आहे उद्धव ठाकरे साहेब परत मुख्यमंत्री होईल, पण मुख्यमंत्रीपदी झाल्यानंतर त्यांना पहिला विश्वासदर्शक ठराव पास करावा लागेल, बरोबर की नाही. आता त्यावेळेस त्यांचं तर सभापती पण त्यांचं नाही, सभापतीपदी काय त्यांना अविश्वास लगेच तर आणता येणार नाही, म्हणजे शपथ घेतल्या. आणि जरी सगळं झालं तरी त्यांची संख्या किती असणार आहे, म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांचे काय 10-12 आमदार, 10 पण नाही, यांचे 40 गेले म्हणजे 15 आमदार, 15 जण उरलेले. उभाटा राष्ट्रवादी काँग्रेसचे यांचे 35 जरी 40 जरी गेलं, त्यांच्याकडे 12 आहे, 15 12 27 आणि हे 44, म्हणजे 100चा पण ते आकडा गाठू शकत नाही. काँग्रेसची 44, बरोबर आहे की. म्हणजे हे सगळे तिने उरलेली राष्ट्रवादी काँग्रेस, उरलेली शिवसेना म्हणजे उभाटा आणि काँग्रेस यांचं जरी हे झालं, एकी झाली, तरी ते 100च्या पुढे पण त्यांचा आकडा जाऊ शकत नाही. मग बहुमत कसं काय सिद्ध करणार आहे. आणि हे सगळं असून परत उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्रीपदी कसं बसणार आहे, हा एक मोठा माझ्यासारख्या सामान्य लोकांना पडलेला प्रश्न आहे. कारण बहुमताला तर 145-146 लागतात, 145 आमदार, आणि यांचे तर 100 पण होत नाही तिघं मिळून. मग परत एकदा उद्धव ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री पदी बसवण्याची घाई का झालेली आहे, या तमाम पुरोगामी पत्रकारांना म्हणा किंवा विचारवंतांना म्हणा किंवा घटनातज्ञांना म्हणा, ही काय न समजण्या पलीकडचं कोड आहे. जरी हे 16 आमदार अपात्र झाले, बरोबर आहे की नाही, त्याच्यात 16 गेले तरी पण 100 होत नाही त्यांचे. मग यांचा आग्रह, यांची जी भूमिका आहे ही कसं काय रास्त आहे. आता तमाम मराठी वाहिन्या तर सगळे सांगतात की परत एकदा उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्रीपदी 100% बसणार आहे, पण त्यांना बहुमत सिद्ध करता येईल का, हा मोठा प्रश्न आहे ना. म्हणजे परत अस्थिरतेकडे महाराष्ट्र जाणार का. परंतु हा सगळा विचार जर तरच्या भाषेतला आहे मित्रांनो. नार्वेकर साहेब सभापती काय निर्णय देतात हे जवळजवळ बऱ्याचशा लोकांना माहिती आहे, कारण आपल्याच पक्षाला ते खड्ड्यात कसे घालतात, बरोबर आहे. महायुतीमधूनच ते सभापती झालेले. आता यांचा सभापती असता महाविकास आघाडीचा तर होऊ शकला असत्या या गोष्टी, परंतु तो शक्य नाही. त्यांनी 1 वर्ष लटकून ठेवलं सभापती कोणी बसवलं नाही. राज्यपालांनी भगतसिंग कोश्यारी यांनी किती वेळा रिमाइंड केलं उद्धव ठाकरे साहेबांना की तुम्ही सभापतीपदी व्यक्ती बसवा, तुम्हाला काय करायचं, तुम्ही तुमचं काम पहा, आम्ही बसू नाही तर तसंच ठेवू. म्हणजे जी काय उद्धट भाषा होती उद्धव ठाकरे साहेबांची नावाप्रमाणे. तर त्यावेळेस आता त्यांना जाणवत असेल का आपण त्यावेळेस जर लगेच नाना पटोलेंनी राजीनामा दिल्यानंतर लगेच आपण सभापतीपदी आपला व्यक्ती बसवला असता तर हे पुढचे गोंधळच झाले नसते, पुढच्या गोंधळच उरलं नसतं. तर असं मित्रांनो, पुला खालून बरंचसं पाणी वाहून गेलेलं आहे आणि उद्धव ठाकरे साहेबांची परत एकदा मुख्यमंत्रीपदी बसवण्याची घाई पत्रकार आणि तमाम पुरोगामी लोकांना झालेली आहे.
परंतु सध्याची परिस्थिती पाहून जरी हे 16 आमदार अपात्र झाले तरी उद्धव ठाकरे साहेब परत मुख्यमंत्रीपदी बसू शकत असं काही वाटत नाही. परंतु म्हणताना आशा ठेवणं काही वाईट नाही. त्यामुळे या सगळ्या पत्रकारांना आणि पुरोगामींना शुभेच्छा देऊ आणि त्यांचे आवडते किंवा ब्रह्मांडाचे आवडते मुख्यमंत्री परत एकदा सत्तेत बसतील आणि आपल्याला जे हवा आहे तसा कारभार परत एकदा करायला होईल. परत एकदा लादेन 100 कोटी रुपयाची वसुली काय द्यायचे, परत एकदा एखाद्या उद्योगपतीच्या घरासमोर काय म्हणू आपण बॉम्ब ठेवण्याचे साहित्य, बॉम्ब हे एक्सप्लोजिव्ह ठेवण्याची घटना घडतील आणि परत एकदा एखादा भामरे होईल, एखादी केतकी चित्र होईल, एखादं नवनीत राणाचं प्रकरण जसं त्यांनी केलेलं होतं हनुमान चालीसा म्हणण्याचे त्यांना परत एकदा राजडोळखाली अटक व्हायला बसली. तर परत एकदा तो वातावरण येईल बुवा असे सगळ्या पुरोगामी लोकांना वाटते. परंतु आजची परिस्थिती पाहून तसं वाटत नाही. कारण जे काही महायुतीचे नेते आहे, एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते म्हणा, भाजपचे कार्यकर्ते म्हणा किंवा आता अजित पवार दादांचे कार्यकर्ते म्हणा, यांचे एक वाक्य होऊन त्यांना पुढं चलबिचल झालेली आहे किंवा ते घाबरलेले आहे किंवा काय असं काही वाटत नाही. जे काय निर्णय देईल त्यावर वहापोह होईलच. बरेच लोक त्याच्यावर आपली प्रतिक्रिया मांडणार आहेत आणि यामध्ये सगळ्यात जास्त बदनामी नार्वेकरांची होणार आहे. बरोबर आहे की नाही? कारण उबाटा सेनेचे कार्यकर्ते तर आत्तापासूनच म्हणायला लागले की आम्हाला वाटत म्हणजे नार्वेकरांना एक पक्षपाती म्हणून, सभापती म्हणून ते आत्ताच ते नावं ठेवतात. तर या सगळ्या गोष्टीमधून उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद परत एकदा हुकणार आहे आणि पुरोगामी लोक तोंड घशी पडणार आहे. असं मित्रांनो, विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.